आचार्य आत्रे हे गाढे विद्वान कैलासवासी श्रीयुत अहिताग्नी राजवाडे यांचा खूप आदर करीत. दरवर्षी हिवाळ्यामध्ये अहिताग्नी आपल्या घरांच्या प्रांगणात शारदीय ज्ञानसत्र नावाने व्याख्यानमाला आयोजित करत असत. प्रत्येक वर्षी एखादा नवीन विषय निवडून त्यावर अनेक विचारवंतांची भाषणं व्हायची. आता यासाठी अहिताग्नींचा एक दंडक मात्र होता. तो असा की सभेसाठी येणाऱ्या सगळ्यांच्या डोक्यावर टोपी असलीच पाहिजे. आता एका वर्षी ज्ञानसत्रात आत्रे आले आणि त्यांच्या डोक्यावर टोपी नव्हती. आत्रे कुणाला फारसे न जुमानणारे, तर अहिताग्नी अतिशय परखड स्वभावाचं. तेव्हा आता काय होणार याची प्रेक्षकांना काळजी वाटू लागली. आत्रे तसेच व्याख्यानमालेत उभे राहिले, पण भाषण सुरू करण्याआधी आपल्या कोटाच्या आतल्या खिशात ठेवलेली टोपी अत्यंत गंभीर चेहऱ्याने काढून त्यांनी डोक्यावर घातली आणि मिस्किलपणे हसून म्हणाले, मी आजवर अनेकांना टोप्या घातल्या, परंतु मला टोपी घालणारे अहिताग्नी राजवाडे हे पहिलेच.